वाटते सरकारचा विकास. पावसाळा सुरू झालेला आहे आणि रस्त्याची अवस्था तुम्हाला माहीतच आहे. रस्ते कसे झालेले आहेत. आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे रस्ते बनवलेले आहेत ते स्पेस टेक्नॉलॉजीने बनवलेले रस्ते आहेत. आणि त्या रस्त्याची अवस्था, एक सुद्धा खड्डा तुम्हाला शोधून सापडणार नाही रस्त्यावर. असं परफेक्ट काम या सरकारनं केलेलं आहे. तुम्हाला ह्या रस्त्यावरून प्रवास करताना जरा सुद्धा धक्का लागणार नाही. तुमच्या पाठीचं हाड मोडणार नाही. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तुमचा मनका सुद्धा दुखणार नाही. तुमच्या पोटातलं पाणी सुद्धा हलणार नाही. अशा प्रकारचे रस्ते आपल्या सरकारनं बनवलेले आहेत. आणि त्याच्यातून अजून तुमच्या गाडीचा एकही स्पेअर पार्ट खराब होणार नाही. तुमच्या गाडीला कुठलंही नुकसान होणार नाही. तुमच्या गाडीला सर्व्हिसिंगला घेऊन जायची गरज नाही. अशा प्रकारचा रस्ते आपल्या सरकारनं आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये उभा केलेले आहेत. आणि तुम्हाला कुठल्याही रस्त्यावर जे असे ब्रिज बनवलेले आहेत, उड्डाणपूल मराठीमध्ये सांगायचं झालं, तो आतापर्यंत एकदाही कोसळलेला नाही. एकही दगड उड्डाणपुलाच्या खाली पडलेला तुम्हाला दिसणार नाही. नांदेडला ते चुकून झाला असेल तर तुम्हाला दिसणारच नाही. म्हणजे तुम्हाला हेवा वाटावं अशा प्रकारचे रस्ते उभारणी या सरकारने पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. कळलं तुम्हाला? तुम्हाला अजून दुसऱ्या प्रकारामध्ये सांगायचं झालं तर ह्या रस्ते बनवण्यामध्ये कुठल्याही गुत्तेदाराने, कंत्राटदाराने 1% सुद्धा कमिशन खाल्लेलं नाही. एवढं प्रामाणिकपणे रस्ते बनवल्यामुळं हे रस्ते आजपर्यंत टिकून आहे. आणि त्या रस्त्यामध्ये एवढी इमानदारी जनतेला स्पष्ट दिसत आहे की रस्त्यावर एक सुद्धा खड्डा दिसत नाही. म्हणजे चक आपण भारतात राहतोय की भारताच्या बाहेर राहतो हेच आपल्याला कळत नाही. म्हणजे एवढे भारी रस्ते, हे तर आपण मोठ्या रस्त्याविषयी बघते, महामार्गाविषयी. आणि गावाखेड्यामध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला एक जपान सारखे रस्ते बघायला भेटते. तुम्हाला कुठं नाली तुंबलेली दिसणार नाही. तुम्हाला कुठं रस्त्यामध्ये रस्ता कुठं, चिखल कुठं, अशा प्रकारचं नाही. फक्त तुम्हाला रस्ताच दिसणार. कुठलं हे डांबर निघालेलं तुम्हाला दिसणार नाही. माहिती आहे का? म्हणजे एवढा विकास आपल्या सरकारनं केलेला आहे. आणि हा विकास विरोधकांना दिसतच नाही. त्याच्यामुळे विरोधक काही बोलतच नाहीत. विरोधकाचं तोंडच बंद आहे. कारण एवढा भारी विकास चालू आहे आणि तुम्ही सरकारवर चक्क टीका करताय. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही बिंदास खेडेगावाने जावा. तुम्हाला एकदम जपान सारखे रस्ते बघायला भेटतात. जपान सारखे एकदम 1% कमिशन न घेता हे रस्ते ह्या लोकांनी बनवलेले आहेत. आणि तुम्हाला जर अनुभव घेतला असेल तुम्ही या रस्त्याचा तर मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि तुमच्या गावातले रस्ते जपानने आणि स्पेस टेक्नॉलॉजीने बनवलेले असतील तर त्याचे पण फोटो मला पाठवा आणि आपल्या पेजला फॉलो करा.